आपल्या मनाचं काय करायचं हो मास्तरीन बाई? एवढे चंचल असते का नाही? आत्ता इथं मग तिथं. आत्ता ह्यो विचार करतोय, घटकेत दुसरा विचार करतोय. हां, तुम्ही घर सोडून गेल्यापासून आमच्या आणि क्ष मनाचा जो काही खेळ चाललाय का नाही, काय केलं संपनाच हो. एक मन म्हणते कशाला एवढा विचार करतेस? तुझीच बायको आहे ना हो. रुसल्या तर मग घरला घेऊन ये तिला. घर बी शांत होईल, घरचं वातावरण बी शांत होईल. तेवढंच दुसरं मन काय माहिती आहे का? उगाच घाईघाईत काय निर्णय घेतलास आणि जर त्यो आई साहेबासनी पटला नाही, तर मग मरतेस बघ. गोष्टी कुठल्या कुठं जातील मग. त्याच्यापेक्षा आई साहेबांचं मन सांभाळ. त्या जे म्हणतील ते कर म्हणताना थांबलोय आम्ही. आई साहेबांची आम्हाला गद्दारी करायची नाही आणि कवा करणार बी नाही. पण मास्तरीनबाई लग्नात आम्ही तुम्हाला बी वचन दिले, नेहमी तुम्हाला साथ देऊ म्हणून. ते बी आम्हाला पाळायचं आहे. म्हणताना की नाही आम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तुम्हाला काही ना काही मार्ग सुचवत असतोय. आज बी आम्ही तेच केलं. खरं सांगतो, आज जर तुम्ही घरला आला असता ना, शपथ एवढा आनंद झाला असता की नाही आम्हाला. पण आम्हाला माहित आहे तुमचा आनंद कशात आहे ते. तुमचा सगळा आनंद त्या शाळेत आहे. आणि आता ती शाळा प्रॉब्लेममध्ये म्हणल्यावर तुमचं मन कशात लागणार नाही आम्हाला चांगलं माहित आहे. एकदा का शाळा शेप झाली तर मग तुम्ही आनंदी होशील, आहे का नाही? आणि आम्हाला तुम्ही आनंदी असलेलं पाहिजे, बास ते जास्त महत्वाचं आहे. म्हणताना हे सगळं करावले बघा मास्तरीनबाई, बाकी काय नाही. आणि आत्ता आपण जरी एकमेकांपासून लांब राहत असलो ना, तरी आपण मनाने एकत्र आहे. मला चांगलं माहित आहे. ती काडीमोडची नोटीस असून दे, नाहीतर जगातला अजून कुठला पेपर असून दे, आपलं नातं नाही तोडू शकत. आपलं नातं 7 जन्माचं आहे. आय लव्ह यू मास्तरीनबाई. लय मिस करायला तुम्हाला, म्हणून फोटोचा किस घेतो. शाळा बंद करायचं म्हणलं ना मग तू, तो निर्णय काय तिला पटला नाही. मला विचारशील तर तिला सांगून टाक, शाळा बंद करणार नाही. काय करावं या सुनबाईंचं? आईला पाठवलं तरी बी आल्या नाहीत. याचा अर्थ त्या या सगळं मुद्दाम करू लागल्यात. त्यांना आता कळलंय आम्हाला त्यांची गरज आहे. जवळ त्या या घरात येत नाही तोवर मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही. आमचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. पण आमचं स्वप्न पूर्ण न झालेलं आम्हाला पटायचं नाही. त्यासाठी आता आम्हालाच पावलं उचलावी लागणार. भुवे, येऊ काय? ये की. भुवे, माफ कर मला. आई, तू आधी बस. बस. कशा पायी माफी मागतेस तू? मी सुनबाईला घरला आणू शकले नाही. तू माझ्याकडे कवा काय मागितलं नाहीस बघ. एक गोष्ट मागितलीस, ती बी मी पूर्ण करू शकले नाही. ठीक आहे ग आई, पण तू आमच्यासाठी प्रयत्न तरी केलेसच की. वय, पण नाही ना मला यश आलं. तू आमच्या समध्या इच्छा पूर्ण केल्यास, पण तुझी एक इच्छा मी पूर्ण करू शकली नाही. त्याचंच मला लय वाईट वाटतंय बघ. मला वाटलं होतं मी सुनबाईला आणायला गेल्यावर सुनबाई माझ्याबरोबर येईल, पण नाही आली. लय दुखावली गेली असं वाटतंय बघ. भुवे, एक सांगू, शाळेचा जो काही निर्णय आहे ना, तो लगेच घेतला पाहिजे बघ तू. घेतलाय की निर्णय. आम्ही शाळा बंद करणार आहोत, सांगितलं ना हो. हेच, याच निर्णयामुळं ती दुखावली गेली बघ. अगं ती शाळा 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 नीट आलाय आम्हाला त्या शाळेचा. लहानपणापासून शाळा आणि शिक्षण यांनी आमचा काही पिच्छा सोडलेला नाही. यो एकच बिझनेस आहे ज्यात आम्हाला केव्हा फायदा झालेला नाही. झालंय ते फक्त नुकसान. आणि खरं सांगू काय, शाळाचा इशा आता आमच्या हातात नाही, कोर्टाकडून नोटीस गेल्या. हे बघ, तू जर का शाळा बंद केलीस ना व, तर ती कवाच घरला येणार नाही. अशा कशा नाही येणार. उद्या आम्हीच जाणार आहोत त्यांना आणायला. अधिपती, मी खूप मिस करते तुम्हाला. कधी विचारही केला नव्हता आपल्या आयुष्यात असं काहीतरी होईल. आपल्याला असं असं वेगळं राहावं लागेल.
मला अजूनही आपले तेच 10 दिवस आठवतात. आपल्या घराण्याची रीत पूर्ण करण्यासाठी आपण दोघं आपल्या घराबाहेर पडलो होतो. खरं सांगू अधिपती, मी जेव्हा ती रीत ऐकली तेव्हा मला थोडा धक्काच बसला. माझी खात्री होती की आपण 10 दिवस आनंदात सुखात राहू. पैसे नव्हते आपल्याकडे, डोक्यावर छतही नव्हतं, पण तरी आपण सगळं काही ठीक करू असं वाटत होतं. पैशांसाठी जेव्हा तुम्ही कुस्ती खेळायचा निर्णय घेतला तेव्हा तर इतकं टेन्शन आलं होतं, पण तुम्ही मात्र एकदम कॉन्फिडेंटली खेळली स्पर्धा आणि बक्षीस मिळवलं. केवढी मेहनत करून तुम्ही ते बक्षीस मिळवलं. तुम्ही खूप वेगळे आहात अधिपती. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर अधिपती, तुमचा विषय लय हार्ड आहे बघा. कधी एकदा तुम्हाला भेटते आणि आपल्या बाळाबद्दल सांगते असं झालंय. लवकर आपल्यातला हा दुरावा संपला पाहिजे अधिपती. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला लवकरात लवकर आपल्या घरी यायचंय. हा बाबा. हा अक्षरा बाळा, आपण बोलू शकतो ना? सॉरी बाळा, मी एवढ्या रात्रीचा तुला फोन केलाय. झोपमोड नाही झाली तुझी? नाही नाही, मी जागीच होते, बोला ना. बाळा, काय झालं असेल का नेमकं? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे बाळा, मी आता भुवनेश्वरीचा हारलेला चेहरा बघून आलोय. इतका परिणाम झालाय ना, तू आलेला नाहीस त्याचा तिच्यावरती. बापरे. अरे देवा, म्हणजे काय केलं त्यांनी? काय काय केलं? बोललं नाहीत ना ते तुम्हाला काही? नाही ग, ती कशाला काय बोलते आता मला. मीच बोलून आलो तिच्याशी. काय? हेच, आता काय करणार आहेस तू असं विचारलं मी तिला. कशाबद्दल? अगं म्हणजे तुला घरी परत कधी आणणार आहे हे विचारलं मी तिला. मग काय म्हटल्या? अक्षरा, आता ती बाकी कुणाला तुला न्यायला पाठवणार नाहीये. म्हणजे मला कळलं नाही. आता ती स्वतः तुला भेटायला येते. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम स्वतः येणार मला न्यायला? हो, असं म्हणाली ती मला. आणि अक्षरा, मला वाटते की ती आता काहीही करून तुला भेटेलच. कारण आता ती स्वतः तुला भेटल्याशिवाय काही होऊ शकत नाही हे तिला कळलंय. आणि बाळा, तिचा फोन वगैरे आला तुला तर भेट. तिला हीच संधी आहे तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्याची, तुला जे हवं ते करून घेण्याची. आपण जे बोललो ना अक्षरा, ते सगळं सांग तिला. तुझ्या सगळ्या मागण्या सांग तिला आणि तिला म्हणावं की मला हे सगळं कागदोपत्री करून हवंय. हे विसरू नकोस. मी पुन्हा पुन्हा तुला सांगतो, याचं कारण आहे अक्षरा. कळतंय ना? हो, मी असंच करेन बाबा. एक मिनिट हा. बाबा, तुम्ही म्हणताय तसंच झालं. म्हणजे मला फोन येतो आता भुवनेश्वरी मॅडमचा. बघितलंस ना किती घाई आहे तिला, किती उतावळी झाली लग्नासाठी. अक्षरा, मी आत्ताच तिच्याशी बोलून आलो तर मला म्हणाली की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही काहीतरी करतो, सुनबाईसनी परत आणतो. आणि लगेच कृती केली बघ तिने. लगेच तुला फोन आलाय तिचा. आता याच स्पीडनं तिनं तुला परत आणावं, तेही तुझ्या आठीवर. एवढेच हवंय आपल्याला. बाळा, तू बोल तिच्याशी. हां, बोलून घे, नीट व्यवस्थित बोल. तुझा संयम सोडू नको. ती काही म्हणाली तरी डोकं ताळ्यावर ठेव, शांत राहा, ठरवून बोल स्ट्रॅटेजीने. आणि सगळं कागदोपत्री लिहून घेण्याचा मुद्दा विसरायचा नाहीये बाळा. हां, जोवर तुझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर तू घरी यायचं नाहीये. ठीक आहे ना? हो, असंच करेन मी. तू बोल तिच्याशी आणि कळव मला काय होते ते. ठीक आहे. कोणाशी बोलतात एवढ्या सुनबाई? काय आमचा मिस्ड कॉल बघितला नाही वय त्यांनी? काय कळलं नाही काय अजून आम्ही फोन करतोय म्हणून? हॅलो. हॅलो, काय ओळख आहे का अक्षदा मॅडम? अक्षरा. तेच म्हणलं आम्ही, अक्षदा. नाही नाही, तुम्ही अक्षदा म्हणताय, माझं नाव अक्षरा आहे. पण आम्ही तुम्हाला अक्षदाच म्हणतोय की. पण असं का म्हणता मॅडम? माझ्या नावाच्या शेवटी दा येत नाही, रा येतो. हा, नाही म्हणजे तुम्हाला शिकवायला लय आवडतं, चांगलंच ठावय आम्हाला. पण म्हणून काय आमची शिकवणी घेताय का काय तुम्ही? नाही मॅडम, मी शिकवणी नाही घेते. तुम्ही माझं नाव चुकीचं घेतलं म्हणून मी तुम्हाला बरोबर काय ते सांगितलं फक्त.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ते नाव बिव जाऊ द्या. आम्ही आपलं तुम्हाला सुनबाईच म्हणतो काय. शेवटी कसं सुनबाई आहे तुम्ही आमच्या. हा मग काय म्हणताय सुनबाई, रागवलाय काय तुम्ही आमच्यावर? म्हणजे ते म्हणजे बरोबर आहे, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. पण कसं असतंय, शेवटी आपण आपल्याच माणसावर रागवतो नाही का. हा? आणि कवा ना कवा तरी तुमचा राग जाईल हो. बाकी काय म्हणताय, हवा पाणी माहेरी सगळं थंड आहे ना व? तुम्ही ठीक आहेसा ना व? तुम्हाला काही बोलायचं होतं का माझ्याशी? तुम्हाला चांगलंच ठाव आहे, आम्ही काम असल्या बिगर काही फोन करत नाही. मग काय काम होतं? ते सगळं सांगतो आम्ही तुम्हाला, पण त्यासाठी आम्हाला जरा भेटा की. आम्हाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा मग बोला ना. आहे का आता सगळं काही फोनवरच बोलणार आहे का? हा काही गोष्टी भेटून बोलायच्या असत्यात. अहो पण काय तुम्हाला वेळ नाही काय, तुम्ही बिझी आहेसा? नाही असं नाहीये मी. नाही तसं नाही नव, मग आम्ही सांगतो तिकडं भेटा आम्हाला, आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो काय. भेटूया. बाबांना कळवत. आम्ही आता जे काय करतोय ते आमचं स्वप्न पुरं करण्यासाठीच करतोय. आमचं स्वप्न होतं मोठ्या मालकांशी लग्न व्हावं. आता ते होण्याची चिन्ह दिसतात आम्हाला. कुठल्या परिस्थितीत होतंय त्याचा काय आम्ही विचार करणार नाही. अधिपती म्हणले ते आम्हाला पटतंय. आता बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दिला पाहिजे आणि फक्त लग्नाचा विचार केला पाहिजे, तेच करतोय आम्ही. सोनबाईने घरला परत यावं एवढीच इच्छा आहे आमची. आज बोलू त्यांच्याशी, आम्हाला शक्ती दे, आम्ही त्यांना घरला परत घेऊन येऊ अशी शक्ती दे. या सुनबाई या या, जरा निवांतपणे बसून बोलूया. या. गुड मॉर्निंग. हे बघताय ना हो? बघा तुमच्यासारखं कपातनं चहा प्यायला शिकलो आम्ही. इथे येऊन बघा तर काय काय शिकतोय आम्ही नवीन तुमच्यावनी. ते एकलव्यावानी शिकायला लागलोय तुम्ही इथं नसताना. या लवकर, आता किती दिवस फोटोला गुड मॉर्निंग म्हणणार. हे असं तुमच्या फोटो सांगा मी गप्पा मारतोय, जर लोकांना कळलं ना येडा म्हणतील. तसा येडा आहेच मी तुमच्या प्रेमात, तेच तुम्हाला माहित आहे, तेच हेरलंय तुम्ही. या की एका बशीतनं चहा पिऊया, परत दोघे जण भुरखे मारत. हा हा ओंके बोल. गुड मॉर्निंग भावा. झाली का तुझी सकाळ? हा झाली की. बोल की, काय काय म्हणतोस बोल. तूच सांग. काय कशाचं? अरे काल काय झालं? काय कशाचं काय झालं? वहिनींचं हा हा मास्तरीन माहिती काय? काल त्या परत घरी नाही आल्या ना? नाही आल्या. तू सांगितलं होतंस नव्हतंच नाही. सॉरी, ॲक्च्युली तू फोन करू शकत नव्हतास म्हणून मी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी ऐकलंही तुझं. भावा हे बघ, तुम्ही दोघं जरी आता एकत्र राहत नसलात ना तरी मनाने एकत्र आहात. खरंय रे. तुला सांग का ओंक्या, कधी कधी बोलायची बी गरज लागत नाही माहिती का. आम्ही फक्त एकमेकांकडे बघितलं ना तरी एकमेकांच्या मनातलं कळायचं आम्हाला. आणि मास्तरीन मॅनमुळे आता मला खरंच शिक्षणाचं महत्त्व पडलंय रे. मला हे मनापासून वाटतं माहिती आहे का, त्या पोरांचं नुकसान होऊ नये. त्यांचं शिक्षण जर बंद पडलं, शाळा जर बंद पडली ना, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. लय मोठं पाप लागेल माहिती आहे का ओंक्या. ती शाळा सेफ व्हायला पाहिजे बघ, बास, बाकी काय नाही. तू काळजी करू नकोस, लवकरच सगळं तुझ्या मनासारखं होईल. आणि तुम्ही दोघं एकत्र यावे ना म्हणून शिवानी दररोज देवीच्या दर्शनाला जाते. काय तुम्ही दोघं, आमचं टेन्शन कुठे येतं रे सारखं सारखं. तुमच्या बी संसाराकडे बघा जरा. दाढीवाले बाबा, जरा अर्धा दिवस सुट्टी घ्या आणि जाऊ जरा हिमालयात फिरायला शिवानी वहिनीच नाही घेऊन. हा आम्ही सांभाळतो फॅक्टरीचं जे काय असेल ते. नको नको, आता सुट्टी बिट्टी नको. आधी वहिनीनं घरी येऊन दे, मग मी आणि शिवानी जाऊ निवांत हॉलिडेवर. ठीक आहे, तुम्ही म्हणशील तसं. बरं चल, फॅक्टरीत आल्यावर बोलू बाकीचं. हां ठेवतो. बरं ये लवकर.
या सुनबाई, इथे कुठे घेऊन आलाय? ही आमची सिक्रेट जागा आहे. आम्हाला काही प्रायव्हेट मीटिंग करायची असल्या की आम्ही इथे येतो. म्हणलं देवदर्शन झालं, आता सुनमुख बघूया. कशासाठी बोलवलं इकडे? हे तुम्हाला शिकलेल्या लोकांचं बरं असतंय बघा. हा, इकडचं तिकडचं काय बी बोलायचं नाही, डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचा. या बसा. अहो तिकडे कुठं, इकडे या, आमच्या बाजूला बसा. या. हा, तर आम्ही असं म्हणत होतो की तुम्हाला शिकलेल्या लोकांचं जरा वेगळं असतं, आमचं तसं नसतंय. म्हणजे आमच्यात कसं असतंय की लई दिवसाने एखादा माणूस भेटला तर आधी त्याची विचारपूस करतो की बाबा कसा आहेस तू, काय चाललंय, बरं आहेस नवं, काय म्हणताय तुम्ही, ठीक आहे नवं तुम्ही. मी फोनवर सांगितलं ना तुम्हाला ठीक आहे. अहो ते फोनवर काल सांगितलं, पण काल आणि आज मध्ये लई वेळ गेला की म्हणून विचारलं. ठीक आहे नवं तुम्ही. हो मी ठीक आहे. रागवलं का तुम्ही आमच्यावर? हा, म्हणूनच काल घरला आला नाही. नाही म्हणजे तसं आमचं चुकलंच आहे. आम्ही दुर्गीला पाठवलं, माईला पाठवलं. खरं तर आम्हीच यायला पाहिजे होतं नाही का. बाकी काय नाही हो, येळ वाचला असता. पण आम्हाला काय वाटलं माहितीये का की आमच्यापेक्षा आमच्या आई तुमच्याशी जरा मनमोकळ्यापणाने बोलू शकते, म्हणून आम्ही तिला पाठवलं. तुमचं आणि तिचं तसं लई पटायचं नाही का, म्हणून म्हणलं जा सुनबाईना घरला घेऊन ये. पण तुम्ही काय आला नाही, म्हणून म्हटलं चला आम्ही स्वतःच येतो तुम्हाला भेटायला. कसं आहे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. कारण घर सोडून गेल्यापासून आपली काही भेट झाली नाही, तसं निवांत काही बोलणं झालं नाही, म्हणून म्हणलं जरा भेटी. आता घरी भेटायचं म्हणलं तर घरची माणसं असतात, असं काही धड बोलता येत नाही, म्हणून म्हणलं जरा इकडं निवांतपणे बसू बोलू. पण बरं झालं तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला भेटायला आलात, वेळ काढलात आमच्यासाठी. हा, काय घरी कसे आहेत सगळे? ठीक आहे. तर तुमचे आई वडील पण आमच्यावर चिडले असणार, ठाव आहे आम्हाला. नाही म्हणजे तसं तुम्ही घर सोडून चालला होता तेव्हा आम्ही म्हणलो होतो अधिपतींना की सुनबाई घरच्या लक्ष्मी आहेत, त्यांना इथं राहू द्या. हो तर आम्ही जातो घर सोडून, आम्ही काय कुठं वृद्धाश्रमात जाऊन राहू. पण काय त्यांनी ऐकलं नाही, त्याने तुम्हाला घराबाहेर काढलंच शेवटी. त्यांनी? हा म्हणजे आता अधिपतींनीच सांगितलं ना व तुम्हाला घराबाहेर जायला. त्यांनी नाही सांगितलं मॅडम, मी माझ्या मर्जीनं घराबाहेर पडली. तुम्हालाही तेच हवं होतं ना, मी नको होते तुम्हाला घरात. मग आता झालंय की तुमच्या मनासारखं. मला सगळं माहिती मॅडम, तुम्ही खूप प्रयत्न केलेत मी घरात राहू नये म्हणून. मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवलं, हे सगळं केलं तुम्ही बरोबर ना. आणि कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठीच ना. तुम्हाला केवळ बाबांशी लग्न करायचं होतं म्हणून किती कारस्थानं केलीत तुम्ही. म्हणजे चारुलता मॅडमचं रूप घेऊन आलात, माझ्यात आणि अधिपतीमध्ये गैरसमज निर्माण केले, पुन्हा पुन्हा निर्माण केलेत, आणि तेवढ्यावर थांबला नाहीत, डिव्होर्सची नोटीस पाठवलीत. अजून काय काय करणार आहात आम्हाला वेगळं करण्यासाठी? मी किती वेळा सांगू मॅडम तुम्हाला, माझं आणि अधिपतींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आमचं नातं 7 जन्मांचं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वेगळे होणार नाही. सतत कारस्थानं करून तुम्हाला कंटाळा येत नाही का? एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, किती दिवस हेच करत राहणार आहात? सुनबाई मागं जे काही झालं का नाही ते तुम्ही आता सोडून द्या. हा, मागं जे काही झालंय ते बोलायला आपण भेटलोय काय? आपण इथून पुढं काय करायचं ते ठरवण्यासाठी इथं भेटलोय का नाही? हा, नाही हो नाही, आम्हाला काही तुम्हाला वेगळं करायचं नाही, आम्हाला का नाही तुम्हाला एकत्र आणायचंय. तुम्हाला नाही का वाटत की तुमचा संसार सुरू व्हावा म्हणून? माझा संसार व्यवस्थितच चालला होता मॅडम. तुम्ही माझ्यात आणि अधिपतींमध्ये गैरसमज निर्माण केले म्हणून फक्त तुमच्यामुळे आमच्यात वाद होत होते. त्यांना तर फक्त तुमचंच म्हणणं बरोबर वाटतं, इतका प्रभाव आहे तुमचा त्यांच्यावर. इतकं समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कधीच नाही पटलं माझं. तुमच्यामुळे आमच्यात भांडणं झाली म्हणून मला घराबाहेर पडावं लागलं. बोला सुनबाई बोला, तुम्हाला जेवढं बोलायचंय तेवढं बोला, काय आम्हाला दोष द्यायचा तेवढा द्या. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी तर आम्ही इथं आलोय. नाही नाही, मी आत्ता विषय निघाला म्हणून बोलले, पण मी आज तुमचं ऐकण्यासाठी आली. तुम्ही बोला, तुम्ही बोलावलंयत ना मला इथे.
म्हणून आलीये मी. वय आम्हीच बोलवलंय तुम्हाला, कारण आम्हाला तुम्ही आता घरला परत यायला हवे आहात. काय म्हणाला? हेच की आम्हाला तुम्ही घरला परत यायला हवे आहेत. अहो किती दिवस तुम्ही राहणार माहेरी? झालं गेलं विसरून जाऊ. हा, हवं तर आम्ही तुमची माफी मागतो. आधिपतींचं काही चुकलं असेल तर त्यांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. पण तुम्ही आता घरला परत या. त्या घराला तुमची गरज आहे. चला घरला चला.